नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गाईच्या चिकाच्या दुधापासून अगदी झटपट पद्धतीने, अगदी सोप्या आणि अगदी भरपूर दिवस टिकणाऱ्या 2 रेसिपी आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण चिकाच्या दुधापासून अगदी परफेक्ट अशी त्याची वडी कशी बनवायची, म्हणजे खरवस कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने अगदी जाळीदार आणि अगदी मऊसूत परफेक्ट असं आपलं खरवसची वडी ही तयार झाली. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण काय केलं आहे, इथं आपल्याला दूध घ्यायचं आहे. कितपत तुम्हाला आता वडे बनवायचे त्यानुसार एका भांड्यामध्ये दूध घ्या. दूध घेतल्यानंतर अंदाजाने आपल्याला यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला गूळ हा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती. जर तुम्हाला वडी ही अगदी कमी गोड आवडत असेल तर गूळ हा आपण कमी घातला तरी काही हरकत नाही, आणि गुळाच्या जागेवरती साखरेचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. तर इथे कमीत कमी अर्धा लिटर दुधासाठी बारीक चिरून घेतलेला अर्धी वाटी गूळ यामध्ये अगदी पुरेसा आहे. अगदी छान चव येण्यासाठी अगदी थोडीशी वेलची पावडर. आणि आता आपली वेलची पावडर घातल्यानंतर काय करायचं, हे दोघी इन्ग्रेडियंट्स आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जो आपण गूळ घातला आहे तो व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. तर जेवढा व्यवस्थित आपण गूळ हा विरघळून घेऊ तेवढी अगदी छान एकसारखी चवीची आपली वडी ही तयार होते. म्हणून चमच्याने याला व्यवस्थित आता विरघळून घेऊया. गूळ जर आपण अगदी बारीक किसून वापरलेला असेल तर अगदी पटकन असा आपला हा गूळ विरघळून तयार होतो. तर आता आपला गूळ हा विरघळून तयार झाला आहे. त्यानंतर आता ह्या दुधापासून अगदी परफेक्ट अशी वडी कशी बनवायचं ते बघूया. वडी वाफवण्यासाठी साईडला कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये एक स्टँड ठेवा आणि त्यावरती लगेच अशा पद्धतीची एक प्लेट घ्या. प्लेटला आपल्याला तेल तूप काहीच लावून घेण्याची गरज नाही. अशाच फक्त प्लेटमध्ये आपल्याला ते दूध हे घालून घ्यायचं. प्लेटच्या जागेवरती एखादं भांड्याचा वापर देखील आपण केला तरी काही हरकत नाही. कुकरच्या भांड्यामध्ये देखील आपण बनवलं, केकच्या भांड्यात, तरी अगदी छान अशी आपली वडी तयार होते. संपूर्ण दूध हे आपण व्यवस्थित टाकून घेतलं आहे. त्यानंतर लगेच यावरती आपल्याला झाकण ठेवून फक्त 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती यांना आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. अगदी पटकनी हे वडी ही तयार होते. तर बघा 3 ते 4 मिनटानंतर अगदी परफेक्ट अशी आपली वडी ही तयार झाली. एखादं सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने देखील आपण चेक करून घेऊ शकतो. जर मिश्रण आपल्या लागत असेल तर कच्ची असं समजून पुन्हा की एखादा मिनिटभर त्याला ठेवून द्या. त्यानंतर आपल्या आवडीनुसार स्क्वेअर डायमंड आकाराने आपण वडी ही कट करून घ्यायची. अगदी पटकनी अगदी छान झटपट पद्धतीची अगदी चिकाच्या दुधाची वडी आपली तयार आहे. चला आपण दुसरा पदार्थ लगेच बघूया. दुसऱ्या पदार्थामध्ये आपण चिकापासून अगदी परफेक्ट महिना ते 2 महिना टिकणारी किसाची बर्फी कशी बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी बरोबर अर्धा लिटर दूध घेतलं आहे. त्याला देखील आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी घ्या आणि पाण्यामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला दुधाची, कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही दूध घ्या, ते दुधाचं भांडं ह्या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर यावरती लगेचच आपल्याला एखादं झाकण झाकून याला देखील 5 ते 6 मिनटं आपल्याला स्टीम, म्हणजे याचा छान गट्टा तयार होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला याला आता छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण एखादं केक वगैरे बनवतो त्यावेळेस ते बॅटर कसं आपण हे करून घेतो त्याच पद्धतीने याचं देखील आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आता याला हलकंसं आपल्याला आता गार होऊ द्यायचं आहे. तर हे आपल्या बॅटर होतं, जे आपला गोळा होता चिकाचा, तो थोड्या वेळ मी गार होऊ दिला आहे. त्यानंतर आजूबाजूच्या सुरीच्या सहाय्याने आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर लगेच याचे 4 भाग करून आपल्याला लगेच आता हे गोळा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं. यामुळे काय होईल, जे आपण किस तयार करणार आहोत ते अगदी छान असं ते आपलं किस तयार होईल. म्हणून व्यवस्थित हा गोळा अशा पद्धतीने काढून घ्यायचा. तर काढल्यानंतर लगेच जी आपली खोबरं किसण्याची किसणी असते ती किसणी घ्या. त्या किसणीच्या सहाय्याने आता आपल्याला याचा किस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. संपूर्ण दुधाच्या आपल्याला ह्याच पद्धतीने किस हा तयार करून घ्यायचा आहे. अगदी पटकनी आणि अगदी छान आपला किस हा तयार होतो. तर आता आपला हा किस देखील तयार झाला आहे. त्यानंतर लगेच साईडला कढई घ्या.
कढई गरम करून घ्या. कढई गरम झाल्यानंतर जो आपण किस घेतला आहे तो संपूर्ण किस यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. किस टाकताना आपल्याला तेल तूप कसलाही वापर करायचा नाही आहे. त्यानंतर त्यामध्ये लगेच गरजेनुसार साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला हा किस ह्या साखरेच्या पाकात छान शिजवून घ्यायचा आहे. जेवढे आपली साखर विरघळत जाईल जशी तसं हे बॅटर जे असतं किस ते अगदी सैलसर होतं. आणि त्यानंतर जे साखरेचं पाणी त्या पाण्यामध्ये आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघा जी साखर आहे तिचं पाणी व्हायला सुरुवात झाली आहे. जसं पाणी होईल तसं आपला किस अगदी पातळ असा होतो. त्यानंतर काय करायचं त्यामध्ये पुन्हा आणखी छान चव येण्यासाठी वेलची पावडर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून पूर्णपणे साखरेचं पाणी आटेपर्यंत हा किस आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. तर पूर्णपणे आपलं आता हे पाणी आटून झालं आहे. त्यानंतर एखादी प्लेट घ्या, एखादं भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये संपूर्ण हा किस काढून त्याला व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. भांड्याला आपल्याला तेल तूप अजिबात लावून घेण्याची गरज नाही. तर किस हा घातल्यानंतर चमचेच्या सहाय्याने मी त्याला छान व्यवस्थित सेट करून घेतलं आहे. अशा पद्धतीने सेट करून झाल्यानंतर त्याला हलकंसं गार करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच आपल्याला याची वडी ही तयार करून ही वडी 2 ते 3 महिने अगदी सहज आपण स्टोअर करून घेऊ शकतो. अजिबात बुरशी वगैरे येत नाही. अगदी छान अशी आपली ही वडी तयार होते. तर तुम्ही बघा अगदी छान अशी आपल्या चिकाच्या दुधाची अगदी पौष्टिक अशी आपली वडी ही तयार आहे.